शाळेकडे गेली. गोळ्या खाऊन परत आली. तिला बोलणारी नदी खूप आवडली. ताई आई माई यांच्यापेक्षा मोठ्या नदीबाईची परवानगी मिळाली की आपण हवे ते करू शकतो असे तिला वाटले. एक दिवस लीलाला आला कंटाळा. तिला वाटले बुडवावी शाळा. तिने ताईला विचारले. ताई म्हणाली, ताई ग ताई, बुडवावी वाटते शाळा. बुडवू का नको बुडवू? नको बुडव शाळा. आई ग आई, बुडवावी वाटते शाळा. बुडवू का नको बुडवू? लीला ग लीला, नको बुडवू शाळा. माई ग माई, बुडवावी वाटते शाळा. बुडवू का नको बुडवू? लीला ग लीला, आला जरी कंटाळा. बुडवू नको शाळा. शिकून सोडून होशील सुखी माझ्या बाळा. तू बस. लीला चिडली. कुणीच कशी शाळा बुडवू देत नाही. शाळेला असे सांगून ती नदीकडे गेली आणि नदीला म्हणाली, नदी ग नदी. पण नदी कशी बोलणार? परत लीलाच म्हणाली, नदी ग नदी, लीलाला बुडवावी वाटते शाळा. बुडवू का नको बुडवू? मग लीला म्हणाली, मग बुडव बिंदास शाळा. आला जरी कंटाळा, बुडव बिंदास शाळा. ताई आई माई यांच्यापेक्षा मोठ्या नदीबाईची परवानगी मिळाली म्हटल्यावर लीला शाळेला गेली नाही. दिवसभर नदीकाठी वावरात खेळत राहिली. संध्याकाळी घरी आल्याबरोबर तिचीच ताई तिच्या शाळेत 7वी शिकवत होती. लीलाने शाळा बुडवल्याचे तिला कळले होते. तिने आईला आणि माईला पण सांगितले. आई आणि माई लीला शाळेला आली नाही. हो, आपण तिची गंमत करूया. तिला शाळा बुडवल्याबद्दल कुणीच काही बोलायचे नाही. लीलाने शाळा बुडवल्याबद्दल तिला कोणीच काही बोलले नाही. काही दिवसांनी आला भोला. भोला म्हणजे लीलाचा मामा. भोल्या मामा नेहमी खाऊ घेऊन यायचा. त्या दिवशी नेमकी लीला शाळेत निघाली तेव्हा तिचा मामा आला. तिला खूप आनंद झाला. काय खाऊ आणलेस? तिने विचारले. मामा काय खाऊ आणला? लीला माझ्या लाडक्या बाळा, खाऊ म्हणून आणले बदामी पेढे 16. बदामी पेढे ते पण 16. लीला एकदम खुश झाली. पण तिला शाळेला जायला उशीर होत होता म्हणून ती पळाली. संध्याकाळी घरी आल्याबरोबर मी पेढे खाणार, लीला ओरडू लागली. शाळेत दिवसभर तिच्या डोळ्यासमोर पेढे नाचत होते. संध्याकाळी घरी आल्याबरोबर मी पेढे खाणार, लीला ओरडू लागली. आई पेढे कुठे आहे? शिंगड्यावरच्या कुठे डबा ठेवला, जा बघ. लीलाने स्टूल घेऊन डब्बा काढला. उघडून पाहिले तर डब्बा सगळ्या रिकामा. आई ओरडू लागली. आई आता काहीच नाही. असं कसं होईल? नीला काय ग आई? लीला परसातून पळत आली. पेढे कुठे गेले म्हणजे मी खाल्ले आता मी नदीला दिले. तू बदामी पेढे नदीत टाकलेस, मूर्ख कुठलीस? आई नीलावर ओरडू लागली. अगं हो, तू म्हणालीस पेढे नको खाऊ. माई म्हणाली पेढे नको खाऊ. मग मी नदीबाईला विचारले. नदीबाई म्हणाली, नीला ग नीला, पेढे आहेत 16. तू घे आठ आणि मला दे 8. पण नदी कशी बोलणार? कशी म्हणजे लीलाशी बोलते तशी. काय ग लीला, नदी तुझ्याशी बोलते? अगं माई, दिसते तिला गोळा खायला सांगते, शाळा बुडवायला सांगते. हो की नाही ग लीला? लीला आता चिडली. तिचीच खोडी तिच्यावर सुधारली होती. तिने थोडा विचार केला आणि म्हणाली, ताई आई माई, समजलं ग बाई, आता नदीशी बोलायला जाणार नाही. माई हसत कपाटाकडे गेली. डब्बा घेऊन परत आली.
लीला लीला नीला घ्या एक एक पेढा आणि खेळायला पळा. पेढा मिळाला असे म्हणत लीला म्हशीच्या गोठ्याकडे पळाली. आता माई हसून काय म्हणालीस? आता ही काय म्हशीला बोलायला लावणार?